नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या आजच्या सुंदर कथेचं नाव आहे हुरहुर दाटे मनी. गीता सोफ्यावरून उठली. तिन्ही सांज झाल्यामुळे तिला देवापुढे दिवा लावायचा होता. ती देवघरात गेली. देवापुढची चांदीची समई व इतर पूजेची उपकरणे चकाचक दिसत होती. सकाळीच स्वच्छ घासून ठेवली होती नेहाने. नेहा, तिची सून. खास दिव्यात तेल घालण्यासाठी आणलेली 1 लिटरची बाटली कुठेही वापरली जाऊ नये म्हणून देवघरातच ठेवलेली असायची. गीता समईमध्ये तेल घालू लागली. काय झालं कळलंच नाही, पण अचानक गीताचा हात थरथरला आणि निसटली तेलाची बाटली हातातून. सगळं तेल सांडलं स्वच्छ घासलेल्या समईवर. इतकंच नव्हे तर आजूबाजूला व देवघरावरही सांडलं ते तेल. क्षणभर काय करावं काहीच सुचेना गीताला. 2 मिनिटं तशीच विचार करत बसून राहिली गीता. इतक्यात नेहा आली, जी काही कामासाठी बाहेर गेली होती. गीता बाहेर दिसली नाही म्हणून ती आई आई करत देवघरात आली. सगळं पाहून काय घडलं असावं याचा अंदाज आला नेहाला. ती लगेच गीताला म्हणाली, आई, तुम्ही काही घाबरू नका. ते सांडलेलं सगळं तेल मी काढते व नंतर दिवाही लावते. तिने खरोखरच गीताला बाहेर सोफ्यावर बसवलं आणि म्हणाली, तुम्ही अजिबात मनाला लावून घेऊ नका. बाटली थोडी बाहेरून तेलकट झालेलीच होती, त्यामुळं निसटली हातातून. त्यात काय एवढं? नेहाने खरोखरच 15 मिनिटात सगळं स्वच्छ केलं देवघर. दुसरी समई काढून देवापुढे दिवा लावला सुद्धा. तिने हॉलमध्ये येऊन गीतालाही कुंकू लावून हातावर साखर ठेवली आणि नमस्कार केला. इतकं सगळं झालं. गीता हॉलमध्ये बसली होती. समोर टीव्ही चालू होता, पण वेगळ्याच विचारांनी गीताच्या मेंदूचा ताबा घेतला होता. जवळजवळ 25 वर्षांपूर्वीच्या काळात गेली होती गीता. तिला आठवू लागलं. त्या दिवशी गीताला व तिच्या मिस्टरांना दोघांनाही लवकर मीटिंगला जायचं होतं. त्यात नेहमीप्रमाणे कामवालीची आज दांडी होती. झाडलोट, दोन्ही मुलांचे डबे, सर्वांसाठी स्वयंपाक बनवायचा होता गीताला. 2-3 दिवसांपूर्वीच तिचे आई वडील पण आले होते तिच्याकडे थोडे दिवस राहण्यासाठी. एवढं सगळं उरकून वेळेवर मीटिंग गाठताना गीताची कसोटी लागत होती. विजयनं म्हणजेच गीताच्या नवऱ्यानं आंघोळीला जाता जाता पूजेची तयारी करायला सांगितलं. गीताची एवढी गडबड बघून तिची आई पुढं होऊन तयारी करू लागली. गीताने त्यांना फक्त समईमध्ये तेल घालू नको असं सांगितलं होतं. सगळी तयारी व्यवस्थित केली. शेवटी त्या समईत तेल घालायला गेल्या आणि काय झालं कोण जाणे, तेलाचं भांडं त्यांच्या हातातून निसटलं. देवघरात सगळीकडं तेल सांडलं. ते सगळं साफ करून पूजा करणंही शक्य नव्हतं. गीता आईवर एकदम भडकून रागाच्या भरात म्हणाली, आई, तुला कुणी सांगितलं होतं ग उद्योग करायला? माझं काम वाढवून ठेवलंस. आधीच माझी मला कामं करता करता पुरेवाट झालीये. बैस आता बाहेर सोफ्यावर जाऊन. माझं मी निस्तरते सगळं मीटिंगहून आल्यावर. केलेला स्वयंपाक तसाच टेबलवर झाकून ठेवला व आईबाबांचा निरोपही न घेता ती मीटिंगसाठी बाहेर निघून गेली. मीटिंगही जरा उशिराच संपली. गीता गडबडीने घरी आली. तिला सकाळचा प्रसंग आठवला. रागाच्या भरात आईबाबांचा निरोपही न घेता गेल्याची जाणीव झाली तिला. घरी आल्याबरोबर प्रथम ती देवघराकडे गेली, तर तिथे सगळं काही स्वच्छ केलेलं होतं. समई लख्ख घासून ठेवलेली होती. टेबलवरचं सगळं अन्न तसंच होतं. याचा अर्थ आई बाबा जेवलेलेच नव्हते. गीताला काळजी वाटली. ती आईजवळ गेली. तिने आईच्या मांडीवर डोकं ठेवलं. तिने मांडीवर डोकं ठेवताच आईच्या मनाचा बांध फुटला. ती हमसून हमसून रडू लागली. सकाळचं गीताचं बोलणं तिने फारच लावून घेतलं होतं मनाला. गीताला तीव्रतेने आठवण झाली या घटनेची.
ती मनाशीच म्हणाली, आत्ता माझ्या सुनेने, नेहाने जसे मला समजून घेतलं आणि माझ्यावर न रागवता स्वतः माझी समजूत घातली, तसं त्यावेळी मला माझ्या आईच्या बाबतीत का करता आलं नाही? त्यावेळी मी तिला इतकं टाकून नको होतं बोलायला. माझ्या मागेही नोकरीचा, कामाचा ताण होता, हे मान्य आहे. तरीही ती माझी आई आहे याचं मी भान ठेवायला हवं होतं. तिला फार फार वाईट वाटलं आणि आईची तीव्रतेने आठवण झाली तिला. पळत पळत जाऊन कडकडून मिठी मारावी वाटली आईला. मनाची हुरहुर वाढतच राहिली तिच्या. मित्रमैत्रिणींनो, आशा करते तुम्हाला ही हृदयस्पर्शी कथा नक्कीच आवडली असेल. या सुंदर कथेचं सर्व श्रेय लेखिकेलाच आहे. कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.